श्री गणेशाय नमः. आला सर्वजण? हां, या या या. परीक्षा झाल्या का? काय म्हणाला श्रीशी? झाल्या तुमच्या परीक्षा झाल्या? बरं. आदू, तुमच्या परीक्षा झाल्या का? नाही. हां, UK नाही झाल्या. बरं, ठीक आहे. हे बघा, परीक्षा असो किंवा नसो, प्रत्येकाने सुरुवातीपासून अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे. आणि हिच्या अगोदर सांगितलं होतं बघा, शाळेत जाण्याच्या अगोदर काय करायचं? गणपती बाप्पाला प्रणाम करायचा, नमस्कार करायचा आणि मग शाळेत जायचं. करताना सर्व करताना? हां, बरं, ठीक आहे. आज तुम्हाला मी एक टिवटिवीची गोष्ट सांगणार आहे. टिवटिवी माहीत आहे ना? टिव करते बघा. हां, त्या टिवटिवीची गोष्ट सांगणार आहे. एक समुद्र होता. त्या समुद्राच्या कडेला काही झाडं होते आणि एका झाडावर एक टिवटिवी राहत होती. मग तिनं काय केलं, एक वेळेस टिवटिवीनं अंडे दिले आणि ती अंडे त्या झाडाच्या खाली बुद्याजवळ ठेवून दिले. आणि ती काय करायची, चारा आणण्यासाठी, खाद्य खाण्यासाठी दुसरीकडे जायची आणि परत यायची. दुपारपर्यंत वापस यायची. एक वेळेस असं बाहेर गेल्यानंतर काय झालं, त्या समुद्राला भरती आली. भरती माहीत आहे ना? भरती आणि आहोटी समुद्राला येते. हां, भरती म्हणजे समुद्राचं पाणी वर येतं आणि आहोटी म्हणजे समुद्राचं पाणी खाली जातं. मग एक वेळेस समुद्राला भरती आली, पाणी वर आलं आणि त्या पाण्यामध्ये त्या टिवटिवीचे अंडे वाहून गेले. वाहून गेल्यानंतर ती टिवटिवी आली दुपारपर्यंत झाडावर. पाहते तर तिचे अंडेच नाहीत. मग अंडे गेले कुठे? मग त्या झाडावर एक टिवटिवीचा मित्र कावळा राहत होता. मग तो कावळा म्हणाला, हे ताई, म्हणे टिवटिवी ताई, तुझे अंडे आहे ना समुद्राने घेऊन गेला. समुद्रानं का घेऊन गेला? माहीत नाही कशानं का घेऊन गेला ते. मग टिवटिवी गेली समुद्राकडे आणि समुद्राला म्हणाली, हे समुद्र दादा, माझे अंडे घेतलास म्हणे, मला वापस कर, मी गरीब. टिवटिवीनं बरंच विनंती केली, पुष्कळ विनंती केली. समुद्र काय बोलायला सुद्धा तयार नाही. अंडे तर द्यायचं सोडून द्या, परंतु बोलायला सुद्धा तयार नाही. मग टिवटिवीनं पुष्कळ विनंती करूनसुद्धा समुद्र बोलत नाही, अंडे काही देत नाही. मग टिवटिवीला आला राग. मग टिवटीने विचार केला की ह्या समुद्राचं पाणी आपण आटवून टाकावं. मग ती आत गेली, चुंचीत पाणी घ्यायचं आणि बाहेर इकडं आणून टाकायचं जमिनीवरती. असं करू लागली. मग हे पाहिलं कावळ्यानं. कावळा आला, अगं काय करते ताई, समुद्रानं माझे अंडे घेतले ना आणि देत नाही, मग हे सगळं समुद्राचं पाणी मी काढून टाकते. अगं असं होत नाही, आपण किती लहान, असं होणार नाही. नाही म्हणे, मी समुद्राचं पाणी सगळं काढून टाकते. मग काही दुसऱ्या टिवटिव्या पण आल्या. त्यांनी पण विचारलं, असं का झालं म्हणून, असं का करतेस टिवटिवी तू? टिवटिवीने सांगितलं, माझे अंडे घेतले या समुद्राने, देत नाही, मग हे समुद्राचं पाणी काढून टाकते सगळं. अगं वेडी का खोडी, म्हणे आपण किती लहान, समुद्र किती मोठा, असं होईल का? काय हो म्हणे, मी पाणी काढणार म्हणजे काढणार. बऱ्याच टिवटिव्याने समजावण्याचा प्रयत्न केला, पण टिवटिवी ऐकत नव्हती. ती आपल्या कामालाच लागली. बाकीचे पक्षी पण आले, त्यांनी पण समजावलं, पण टिवटिवी काय ऐकत नाही. मग असं तिचं काम चालूच. चोंचीत पाणी घ्यायचं आणि बाहेर आणायचं आणि टाकायचं. मग काही टिवटिव्यांना हिची दया आली. मग त्या पण बाकीच्या टिवटिव्या हिच्या मदतीला आल्या. मग हे पाहून बाकीचे पक्षी पण हिच्या मदतीला आले. सगळेजण काय करायचं, चोंचीत पाणी घ्यायचं आणि जमिनीवर टाकायचं. असं पुष्कळ पक्षी आले. म्हणजे पक्ष्याचा समुद्रच झाला म्हटल्यासारखं. असं त्या किनाऱ्यावरती पुष्कळ पक्षी जमले. मग काही दिवस असे गेले. मग एक वेळेस काय, नारद मुनी सहज फिरत आले. पाहतात तर काय, पुष्कळ पक्षी समुद्राच्या कडला असं चुंचीत पाणी घेतात आणि बाहेर टाकतात.
मग नारद मुनी विचारलं काय झालं ते. मग एकाने सर्वांनी सर्व वृत्तांत सांगितला. असं ठीक आहे म्हणे. मग नारद मुनी समुद्राला विनंती केली, हे समुद्रा, ह्या गरीब टिवटिवीचे अंडे वापस दे. हां. मग समुद्र काय ऐकायला तयार नाही आणि द्यायला सुद्धा तयार. मग नारद मुनी विचार केला, आता काय करायचं आपण. समुद्र तर ऐकत नाही. मग ते नारद मुनी वैकुंठात गेले. वैकुंठात गेल्यानंतर वैकुंठाच्या दरवाजावरती त्यांना गरुड दिसले. नारद मुनींनी गरुडाला नमस्कार केला. गरुडाने नारद मुनीने नमस्कार केला. गरुडाने विचारलं, मुनी तुम्ही इकडे कसे. मग नारद मुनी म्हणाले, गरुडा तुला माहीत नाही काय झालं ते पृथ्वीवरती. नाही म्हणे, मला काही माहीत नाही. अरे तुझे भाऊबंद, तुझी बिरादरीचे काही लोक अडचणीत आहेत. ते सगळे जमलेत समुद्राच्या कडेला, अडचणीत आहेत. काय झालं. मग नारद मुनीने सर्व वृत्तांत सांगितलं. असं झालं. आणि नारद मुनी म्हणाले, तू नाही जाणार का मत्तीला, तुझ्या भाऊबंदाच्या मत्तीला जायला पाहिजे तुला पण. बरं बरं जातो म्हणे. थांबा म्हणे, मी अगोदर भगवंताची परवानगी घेतो, भगवान विष्णूची परवानगी घेतो आणि मग जातो. मग गरुड आत गेला. भगवान विष्णूने पाहिला गरुड आत आलेला. गरुडा का आलास. मग गरुडाने सर्व वृत्तांत सांगितला. देवा मला 7 दिवसाची सुट्टी द्या, मला माझ्या भाऊबंधांना मदत करायला जायचं आहे. अरे पण 7 दिवस कशाला पाहिजे, 1 दिवस जा. नाही म्हणे, मला समुद्राला विनंती करावं लागेल, समुद्र ऐकणार नाही माझं एवढ्या लवकर, मग वाटाघाटी करावं लागतील, तिच्यात वेळ जाईल, म्हणून मला 7 दिवस पाहिजे. बरं ठीक आहे पुढे जा. मग भगवान विष्णूंनी परवानगी दिली 7 दिवसाची. गरुड खुश बाहेर आला. बाहेर येऊन त्यावेळेस पाहत होतं माता लक्ष्मी येत होती आतमध्ये आणि हा गरुड बाहेर जात होता. माता लक्ष्मीने पाहिलं की गरुड जात आहे. त्याने म्हटलं, गरुडा थांब, कुठं चाललास तू. मी पृथ्वीवरती चाललो. कशाला. असं झालं आहे म्हणे. किती दिवसासाठी. 7 दिवसासाठी जात आहे. अरे 7 दिवसासाठी जात आहे. थांब म्हणे, थोडं थांब, मी भगवान विष्णूला विचारून येते. मग माता आत आली आणि भगवान विष्णूला म्हणाले, तुम्ही गरुडाला परवानगी दिलात म्हणे 7 दिवस जायची पृथ्वीवर. हो दिलो म्हणे, त्याचं काम आहे त्यासाठी दिलो, पण मला विचारायला पाहिजे होतं ना. अगं त्याचा तो प्रॉब्लेम आहे, त्याचे भाऊबंद प्रॉब्लेममध्ये आहेत, अडचणीत आहेत, म्हणून दिले त्याला परवानगी. बरं तुझं का काम आहे. नाही म्हणे, माझं काम आहे म्हणे, मला पार्वती मातेला भेटायला जायचं आहे, कैलासावर जायचं आहे. बरं कधी जायचं आहे. उद्या जायचं आहे. उद्या. बरं बरं उद्या जायचं आहे ना. हां ठीक आहे. समजा गरुडाने आजच काम केलं आणि वापस आला तर तुझी काही हरकत नाही ना. नाही माझा काय प्रॉब्लेम आहे. आज संध्याकाळी जर गरुड वापस आला तर काही नाही, मला उद्या जायचं आहे. ठीक आहे. मग विष्णू म्हणाले मातेला, गरुडाला बोलवून आण. मग मातेनं गरुडाला बोलावून आणलं. भगवान विष्णू म्हणाले, हे गरुडा, तुला 7 दिवस परवानगी नाही, तुला फक्त 1च दिवस, आजच 1च दिवस सुट्टी आणि संध्याकाळपर्यंत तू वापस ये. मग गरुड म्हणाला, देवा 1 दिवसात माझं काम कसं होईल. तो समुद्र माझं ऐकेल का. समुद्र ऐकणार नाही. 1 दिवसात कसं काम होईल. माझं काम सगळं राहून जाईल. माझे भाऊबंद सगळे जे आहेत अडचणीत आहेत. 1 दिवसात काम होणार नाही. मग भगवान विष्णूने विचार केले. म्हणले थांब, मी पण येतो म्हणे. मग भगवान विष्णू पण निघाले, गरुडावर बसले आणि ते निघाले पृथ्वीवरती. आले समुद्राच्या कडेला. समुद्राने पाहिलं की भगवान विष्णू आलेले आहेत. अरे मग भगवान विष्णू समुद्राचे जावाई आणि सृष्टीचे करते भगवान. मग समुद्राने काय केलं, विष्णूचं स्वागत केलं, गरुडाचं स्वागत केलं. देवा कसे काय आलात तुम्ही इकडे. मग विष्णू म्हणाले, हे समुद्रा, तू त्या टिवटिवीचे अंडे घेतलास म्हणे आणि देत पण नाहीस. असं म्हणल्यानंतर गरुडाने मान खाली घातली. हे बघ म्हणे, ती गरीब टिवटिवी आहे, तिचे अंडे परत कर. ठीक आहे, करतो म्हणे. मग समुद्राने काय केलं, ते अंडे परत केले.
असं परत केल्यानंतर मग सर्वांना आनंद झाला, अंडे मिळाले. मग नारद मुनी पण निघून गेले, भगवान विष्णू पण निघून गेले वैकुंठाला. सर्वांना आनंद झाला. आता इथे गोष्ट संपली. ह्या गोष्टीवरून काय समजून घ्यायला पाहिजे? ह्या गोष्टीवरनं काही गोष्टी 5-6 गोष्टी समजून घ्यायच्या. बघा, लक्ष देऊन ऐका. पहिली गोष्ट आहे, कुणालाही त्रास द्यायचा नाही, विनाकारण त्रास देऊ नये. समुद्राने विनाकारण त्या टिवटिवीचे अंडे घेऊन गेला, हडप केले आणि विनंती केल्यानंतरसुद्धा दिले नाही. म्हणून समुद्रासारखं वागायचं नाही, वाईट कुणाबरोबर वागायचं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपले कोण मित्र किंवा सगळे सोयरे किंवा भाऊ बंद समजा अडचणीत असले, ते काहीतरी कार्य करत आहेत, अडचणीत आहेत, तर त्यांना आपण मदत करायचं. जसं त्या टिवटिवीला मदत करण्यासाठी बाकीच्या टिवटिव्या आणि बाकीचे पक्षी पण आले ना मदतीला, तसं आपण मदत करायला पाहिजे. ठीक आहे. आणि आता समजा त्या टिवटिवीने काय केलं होतं, ठरवलं होतं की समुद्राला आटवून टाकायचं. आता तिच्यामध्ये एवढी ताकद नव्हती टिवटिवीमध्ये, तरीसुद्धा तिने एक निश्चय केला होता. तसं आपण एक समजा कार्य करण्याचं ठरवलं, मग ते कार्य कितीही मोठं असलं तर ते कार्य आहे ना आपण जिद्दीनं करायचं, जिद्द. आणि तिच्यामध्ये सातत्य पाहिजे, बंद करायचं नाही काम, धरसोड करायचं नाही, जिद्द आणि धैर्य पाहिजे. धैर्याने काम करायचं. माझं हे काम होईल का नाही असं म्हणायचं नाही, धैर्य ठेवायचं आणि कार्य करायचं. आणि कार्य करत असताना कोणी तुम्हाला येऊन समजावेल की हे तुझ्यानं होणार नाही बाबा, जसे बाकी पक्षी पण आले ना टिवटिवीला समजवायला की हे कार्य कसं होईल म्हणून, त्यांचं ते जास्त ऐकायचं नाही, त्यांच्याकडे कानाडोळा करायचा. कोणी निंदा करेल, कोणी समजावण्याचा प्रयत्न करेल, कोणी म्हणेल हे नको करू काम, तर कुणाचं ऐकायचं नाही. आपण ठरवलं ना हे काम करायचं म्हणजे करायचं. मग तिच्यामध्ये दुसरा विचार नाही, जिद्द पाहिजे, धरसोडपणा नाही, सतत कार्य करायला पाहिजे. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, की तुमची जर बाजू सत्याची असेल तर कोणी ना कोणी तुम्हाला मदत करायला येतं. समजलं का? त्या टिवटिवीची बाजू सत्याची होती. मग काय झाले, प्रथम नारद मुनी आले मदतीला, नंतर कोण आले, भगवान विष्णू गरुडावर बसून आले. समजलं का? तर आपल्याकडे एक जिद्द पाहिजे, सत्य पाहिजे. सत्याने जर काम करू लागलात, कोणी ना कोणी मदत करतात. नारद मुनी आले मदतीला, भगवान विष्णू आले मदतीला. अशा प्रकारे कार्य करायचं. समजलं ना? तर काय काय समजलं की कुणालाही त्रास द्यायचा नाही. जसं समुद्राने त्रास दिला तसं कुणालाही विनाकारण त्रास द्यायचा नाही. दुसरं, आपले कोणी मित्र भाऊबंद जर अडचणीत असतील तर त्यांना मदत करायला पाहिजे. ठीक आहे. आणि काम करत असताना कोणी कितीही समजावलं, निंदा केली, काय केली तर त्यांचं ऐकायचं नाही, त्यांच्याकडे कानाडोळा करायचं. आणि एखादी काम जर ठरवलं मी हे काम करेनच म्हणून, मग ते अवश्य करायला पाहिजे. समजलं का? मग धरसोडपणा करायचं नाही, धैर्य ठेवायचं आणि ते काम नक्की करायचं. आणि जर तुमची सत्याची बाजू असेल आणि तुम्ही धैर्याने काम करत असाल तर तुम्हाला कोणी ना कोणी मदत करेल. जसं नारद मुनी आणि भगवान विष्णू गरुड आले मदतीला त्या टिवटिवीच्या, तसं कोणी ना कोणी तुम्हाला मदतीला येईल. तर सत्याची बाजू असेल, सत्याने वागायचं, धैर्याने वागायचं आणि ठरवलेलं काम जिद्दीनं पूर्ण करायचं. समजलं ना? हां, ठीक आहे. जय श्री राम.